Greetings to you in Jesus' name. ख्रिस्त येशूच्या नावात पुन्हा एकदा सगळ्यांना सलाम करतो. We will definitely turn to 1 Corinthians 15th chapter. आणि यावेळेला आपण करंथीकरास पहिले पत्र आणि याच्या 15व्या अध्यायाकडे जाऊया. Here we read about the historical revolutionary chapter and about resurrection of Jesus. आणि या ठिकाणी आपण इतिहासामध्ये एक बदल घडवणारा अध्याय आणि ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी पाहणार आहोत. And in chapter 15 verse 1, 1 Corinthians 15 verse 1. करंथीकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि पहिलं वचन. It says, Moreover, brethren, I declare unto you the gospel which I preached unto you, which also ye have received, and wherein ye stand. बंधुजनो हो, जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली, जिचा स्वीकार तुम्ही केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात. And then he also continues to tell about the gospel in verse 2, by which also ye are saved, ye keep in memory what I preached unto you, unless ye have believed in vain. आणि पुढे दुसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, जिच्याद्वारे तुम्हाला तारण मिळाले, तीच सुवार्ता आम्ही तुम्हाला कळवितो, ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली, त्या वचनानुसार ती तुम्ही दूर धरली असेल. Then verse 3 says, For I delivered unto you first of all that which I also received, how that Christ died for our sins according to the scripture. आणि पुढे तिसरं वचन म्हणतं, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून दिले. त्यापैकी मुख्य हे की धर्मशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. Beloved, verse 3 and 4 speaks about the gospel in the lives of each person. प्रियांनो, वचन 3 आणि 4 प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेल्या सुवार्तेबद्दल सांगतं. Christ died for our sins according to the scripture. That means it is not an accident. It's definitely planned by God and he brought it to happen. नियमशास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पातकांसाठी मरण पावला. ही अकस्मात घडणारी घटना नव्हती, तर परमेश्वराने या सर्व गोष्टींची योजना फार पूर्वीच केलेली होती. Then verse 5 says that Cephas has seen and 12 disciples also have seen Jesus. आणि मग पुढे 5 वचन म्हणतं, आणि तो केफाला मग 12 शिष्यांना दिसला. What is the proof that Jesus rose again? मग प्रभू येशू पुन्हा उठला, याचा पुरावा काय? Jesus rose again because many people have seen him with their naked eyes. प्रभू येशू पुन्हा उठला याचं प्रमाण हेच होतं की प्रत्येकाने आपल्या उघड्या डोळ्यांनी त्याला पाहिलेला आहे. Even till today we can go and see the empty tomb still witnesses about the resurrection of Christ. आणि म्हणून आज जरी आपण त्या ठिकाणी गेलो तर त्याची ती रिकामी कबर आपल्याला त्याच्या पुनरुत्थानाची आठवण करून देते. And then in verses 8 and 9 Paul also gives a testimony that he also has seen Jesus. आणि या ठिकाणी 8व्या आणि 9व्या वचनामध्ये पाऊल अशी साक्षही देतो की मीही येशूला पाहिलं आहे. Verse 10 says, But by the grace of God I am what I am, and the grace which was bestowed upon me was not in vain, but I labored more abundantly than they all. आणि 10वं वचन सांगतं, तरी जो काही मी आहे तो त्या देवाच्या कृपेने आहे, आणि मजवरची त्याची कृपा आहे ती व्यर्थ झाली नाही, कारण त्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर मजबरोबर असलेल्या देवाच्या कृपेद्वारे झाले आहे. Beloved, definitely the Lord has risen. प्रियानो, निश्चित परमेश्वरच हे कारण आहे. But what are you doing? Here Paul says, I bore the suffering and then I worked and I labored for him. आणि पाऊल या ठिकाणी वचनांमध्ये स्पष्ट रीतीने म्हणतो की मी अतिशय श्रम केलेले आहेत,
मी देवाच्या कृपेमध्ये त्या ठिकाणी ती कृपा व्यर्थ दाखवलं नाही, तर त्याच्यामध्ये अतिशय श्रम मी केले. See, what a testimony, beloved. प्रियांनो, किती छान ही साक्ष आहे. Today we say Jesus is risen, and indeed he is risen. आज आपण निश्चित म्हणतो की प्रभू उठला आहे, खरोखर तो उठला आहे. It is definitely a testimony, very nice, and for several years we have been shouting. आणि खरोखर ही एक साक्ष आहे. पुष्कळ वर्षापासून या साक्षीची आपण घोषणा करीत आहोत. What you have done for Christ. पण तुम्ही ख्रिस्तासाठी काय केलं आहे? Paul gives a bold witness about the resurrection and what he has done through that resurrection. पाऊल या ठिकाणी त्या पुनरुत्थानाविषयीची साक्ष देतो, पण त्या पुनरुत्थानासाठी मीही काय केलेलं आहे हेही तो नमूद करतो. No, but this resurrection made me to run from Karnataka to Maharashtra. आणि हेच पुनरुत्थान आहे जे मला कर्नाटक मधून महाराष्ट्रात घेऊन आलं. My mother was a widow and we were 5 children to our parents. आणि माझी आई विधवा होती आणि आम्ही आमच्या पालकांना 5 लेकर होतो. And we were I was filled with a burden to reach many for Christ. पण मला परमेश्वराने निवडलं आणि ती ओझं माझ्यावर दिलं की ज्या ठिकाणी ख्रिस्त नाही त्या ठिकाणी त्याच्या नावाची जाऊन घोषणा मी करा. So I left everything and then came out for preaching the gospel. आणि म्हणून माझं सगळं सोडून या शुभवर्तमानासाठी मी बाहेर पडलो. Because Jesus is risen, I have to do something about preaching this great gospel. आणि कारण प्रभू येशू आज जिवंत आहे आणि त्याच्या या जिवंत शुभवर्तमानासाठी मलाही काहीतरी केलं गेलं पाहिजे. I came with that message of resurrection, and I have seen people being delivered. I have seen broken families being completely constructed, and I have seen people being filled with the peace and joy. आणि म्हणूनच या शुभवर्तमानाचा संदेश घेऊन मी बाहेर पडलो, ज्याच्यामध्ये तुटलेले कुटुंब मी जोडताना पाहिलेले आहेत, लोकांचे बंधन मी तुटताना पाहिलेले आहेत आणि पुन्हा एकदा लोकांचा परमेश्वराबरोबर एकरूप होण्याचा काळही मी पाहिलेला आहे. I also have witnessed all over saying that Christ definitely changed my life, transformed my life, and brought a change in my life. आणि लोकांना ही साक्ष देतानाही मी ऐकलेलं आहे की ख्रिस्ताने माझ्या जीवनामध्ये बदल घडलेला आहे, ख्रिस्ताने माझं जीवन पूर्ण रीतीने बदलून टाकलेलं आहे. Christ has changed many lives through my life, and many lives have come to Christ and realized that Christ died and rose again, and they believe in that gospel. आणि माझ्या जीवनाद्वारे कितीतरी लोकांनी ख्रिस्तावर भरोसा ठेवताना, विश्वास ठेवताना मी पाहिलेला आहे. या माझ्या सेवेद्वारे कितीतरी लोकांना ख्रिस्ताकडे येताना मी पाहिलेला आहे. They are resurrected and they have the experience of resurrection, and today they are glorifying the name of God and turning many unto Christ. आणि पुन्हा एकदा ते पुनरुत्थान मी त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्या जिवंत ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे लोकांना ख्रिस्ताकडे वळताना मी पाहिलेलं आहे. Before the power of resurrection, आणि या पुनरुत्थानाच्या सामर्थ्या विना nobody can stand, beloved. कोणीही उभं राहू शकत नाही प्रिया. No power can stand. त्याच्यासमोर कोणीही उभं राहू शकत नाही. No death or no hell can stand. कुठलाही मरण किंवा कुठलाही नरक त्या समोर उभं राहू शकत That नाही. is why Paul writes आणि म्हणूनच पाऊल लिहितो in Philippians from prison. आणि तुरुंगामधून फिलिप्पीकरास पत्रात तो लिहितो. He was put in jail there for gospel's sake. आणि शुभवर्तमानासाठी त्या ठिकाणी त्याला तुरुंगवास सोसावा लागला होता. But he writes in third chapter verse 10. पण त्याच्या 3ऱ्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये तो लिहितो. He says, I want to know the power of resurrection. तो म्हणतो सामर्थ्याचे पुनरुत्थानाचं सामर्थ्य मला ठाऊक आहे. No, power of resurrection delivers people today. कारण पुनरुत्थानाचं सामर्थ्यच लोकांना आज मुक्त करतं. Let there be total opposition. Let there be anything happening around us. But the powers of darkness will definitely be defeated
by the power of resurrection. आपल्या आजूबाजूला आज कितीही विरोध झाला, कितीही लोक विरोध करण्यासाठी उभे राहिले, तरी सुद्धा त्या ठिकाणी ते नाश करण्याचं सामर्थ्य या सामर्थ्यासमोर उभं राहू शकत There are नाही. families who are completely delivered and they are glorifying the power of resurrection. They are witnessing for the glory of God. असे कितीतरी कुटुंब आहे जे या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे आज साक्ष देत आहे. Like Paul here, we can say boldly, even in 21st century, that God is a God who conquered death and who is powerful today. पावलाच्या या साक्षीप्रमाणे आज या 21व्या शतकामध्ये आपणही हे बोलू शकतो की हो, ते पुनरुत्थानाचं सामर्थ्यच आहे ज्याने आमचं जीवन बदललेलं आहे. Transforming power of God is working all over the world. परमेश्वराच्या रूपांतराचं सामर्थ्य संपूर्ण जगभर कार्य करीत आहे. I'm here in Maharashtra for more than 40 years. आज मी या महाराष्ट्रामध्ये 40 वर्षापेक्षा अधिक आहे. Going into villages, going into towns, going into cities, everywhere the Lord is definitely doing signs and wonders and confirming His word, and definitely people also witnessing for His glory. गाव, नगर, खेड्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन परमेश्वराच्या राज्याची घोषणा मी केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचं राज्य प्रस्थापित होताना मी पाहिलेलं आहे. You may be going through a tough situation now. आज एखाद्या वेळेला तुम्ही त्या कठीण परिस्थितीमधून जात You may असाल, be thinking, where is the way out? तुम्ही असा विचार करत असाल की यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय, How can we change our life? आमचं जीवन आम्ही कशा रीतीने बदलावं, What shall we do in our life? आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करावं. Beloved, what is your life today? प्रियांनो, आज तुमचं जीवन कसं आहे? Do you think that everything is finished? तुम्हाला असं वाटतं का की सगळं काही संपलेलं आहे? Nothing is finished. काही संपलेलं नाही. The Lord is right here, standing परमेश्वर आजही इथे उभा आहे to change and transform your life. तुमचं जीवन बदलण्यासाठी, Tell, जीवनाला संपूर्ण रूपांतरित tell करण्यासाठी. to the Lord, you are resurrected God, and today I come to you and come into my heart and change me, transform me. प्रभूला सांगा, प्रभू मी इथे आहे, माझ्या जीवनात ये आणि माझ्या जीवनाचं संपूर्ण रीतीने रूपांतर तू कर. God will change all situation for His glory. त्याच्या गौरवासाठी परमेश्वर संपूर्ण परिस्थिती बदलणार You आहे. will never see the same problems. You will definitely become victorious over every situation. त्या समस्या तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहणार नाही, तर त्या समस्यांवर विजय झालेला तुम्ही Tell पाहाल. to the Lord, Lord, we believe in you and the resurrection and the power of resurrection, Lord. प्रभूला सांगा, प्रभू तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवतो, तुझ्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यावर आम्ही विश्वास ठेवतो. Change my life, change our family life, and bring a great change in our lives, O प्रभू Father. माझं जीवन बदल, आमच्या कुटुंबाबद्दल, आमच्या कुटुंबामध्ये एक बदल तू घडवून आण. Let every bondage be broken down, O Father. प्रत्येक बंधन प्रभू आज मोडलं जाऊ दे. God is going to do mighty things. प्रभू आज ते महान गोष्टी करणार आहे. He is alive today. तो आज जिवंत आहे. He is not dead and gone, and history is not finished. History has resurrected, and today He can resurrect your life also. आणि तो मेला आणि संपलेला नाही, तर तो जिवंत आहे आणि म्हणून तो जिवंत जर आहे तर तुमचं जीवन सुद्धा पुनरुत्थापित तो करणार आहे. Wherever you may be, म्हणून आज तुम्ही कुठेही in असाल whichever the situation you are, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, in whichever the difficult condition you are, कुठल्याही कठीण परिस्थितीमधून तुम्ही जात असाल in whichever the terrible condition you are in, आणि कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही असाल, God is going to touch you. परमेश्वर तुम्हाला स्पर्श He is करणार आहे going to bring a great victory. आणि एक महान विजय तुम्हाला तो देणार आहे. He holds your future. कारण तुमचं भविष्य त्याच्या हातात He आहे. leads your future. तो तुमच्या भविष्याला चालवणार Tell आहे. to the Lord, take control of me, Lord, and lead me according to your will. प्रभूला सांगा, माझ्या जीवनाचा ताबा तू घे आणि तुझ्या इच्छेला अनुरूप असं मला तू चालव. I believe that you are born into this world. मी विश्वास करतो या जगामध्ये जेव्हा तुम्ही जन्मास आलेला आहात, I believe that you have died for me. तुम्ही प्रभू तू माझ्यासाठी मरण I पावला. believe that your blood has power to cleanse me.
आणि प्रभू तुझं रक्त माझ्या शुद्धीकरणासाठी सांगण्यात I आलं. believe that you are risen on third day. आणि मी विश्वास करतो की त्या तिसऱ्या दिवशी तर पुनरुत्थित झालास. I believe that you are going to glorify your name in and through their life, through my life. आणि मी विश्वास करतो की माझ्या जीवनातून आणि माझ्या जीवनाद्वारे तू कार्य करीत Shall we आहेस. commit our lives to the Lord right now? यावेळेला आपलं जीवन आपण देवाच्या हातात देऊयात का? Wherever you are, you just open your mouth and pray before God. जेथेही तुम्ही असाल तुमचं मुख उघडा आणि परमेश्वराकडे प्रार्थना Tell to करा. the Lord, Lord, here am I. प्रभूला सांगा, प्रभू मी इथे आहे, Touch me, Lord. मला स्पर्श कर प्रभू, Touch my family. माझ्या कुटुंबाला स्पर्श Touch कर, our situation. माझ्या परिस्थितीला स्पर्श कर. Transform everything for your glory. प्रत्येक गोष्ट तुझ्या गौरवासाठी बदलून टाक. Change us and bring a glory to your name, Lord. प्रभू एक बदल आमच्या जीवनामध्ये तू घडवून आण. Shall we close our eyes and look God in prayer? आपले डोळे आपण बंद करूया, परमेश्वराकडे आपली दृष्टी Are लावूया. you suffering from any sickness? तुम्ही कुठल्या आजारातून जात आहात, Are you suffering from any disease? कुठल्या रोगामध्ये तुम्ही त्रस्त आहात Is it का? difficult for doctor to heal you? आणि डॉक्टरांसाठी आज कठीण आहे का ते तुम्हाला आरोग्य द्यावं? Jesus is right here. प्रभू येशू आज इथे He आहे, wants to touch तो you. तुम्हाला स्पर्श करू He इच्छितो, wants to heal you. तो तुम्हाला बरं करू He इच्छितो, wants to deliver you from every situation, प्रत्येक परिस्थितीमधून तो तुम्हाला मुक्त करू इच्छितो, every difficult condition. प्रत्येक कठीण परिस्थिती He wants to bring a change into your life. तुमच्या जीवनामध्ये त्याला ती पूर्ण रीतीने बदलायची आहे. Cry to the Lord right now. परमेश्वराकडे आरोळी मारा. You know, Job cried and said, योबाने आरोळी केली आणि म्हणाला, I know that my dear Redeemer lives. आणि तो म्हणतो की मला जिवंत देणारा जिवंत करणारा परमेश्वर जिवंत आहे. And in Job's life, we see that Jesus, the Lord, has performed miracle, and he has got double portion of the blessing. आणि योबाने त्या ठिकाणी ते चमत्कार घडताना बघितले आणि त्याचं जे होतं त्याचा दुप्पट वाटा त्याला मिळाला. Father, we thank you for this day. प्रभू आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार Touch मानतो. everyone who gathered and who are hearing this gospel today, Lord. आणि प्रभू हे शुभवर्तमान आज ऐकणाऱ्या त्या ठिकाणी जमलेल्या आणि ऐकणाऱ्या प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. Those who are heard about resurrection today, आज ज्यांनीही प्रभू त्या पुनरुत्थानाविषयी ऐकलेलं आहे, those who heard about Paul's testimony and other Cephas and other disciples, Lord, today may your power enter into every part of the body of each and every one who are hearing this gospel of Father. आणि प्रभू ज्यांनी पावलाची, केफाची, इतर शिष्यांची परमेश्वरा पुनरुत्थानाविषयीची प्रभू साक्ष ऐकलेली आहे, त्या प्रत्येकाला परमेश्वर बापा आम्ही तुझ्या हातात समर्पित करतो. तुझा आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनावर उतरून येऊ दे. In Jesus' name, bind every hindrances and bind all the attacks in their lives of ख्रिस्त Father. येशूच्या नावामध्ये परमेश्वरा प्रत्येक त्यांच्या जीवनावरचे बंधन प्रभू तू मोडून काढ. Build the broken families, Lord. आणि प्रभू मोडलेल्या कुटुंबांना तू एक कर. Construct and build up those who lost hope at all in their lives of Father. प्रभू ज्यांनी आपल्या जीवनातून आशा गमावलेली आहे, प्रभू अशा जीवनांना परमेश्वर बाप्पा पुन्हा एकदा तू एक कर. In Jesus' name. येशूच्या In नावामध्ये, Jesus' name. येशूच्या नावामध्ये Let your power enter into every family, every individual life, Lord. प्रभू तुझं सामर्थ्य त्या प्रत्येक वैयक्तिकाच्या जीवनामध्ये, त्या प्रत्येक कुटुंबामध्ये आज उतरू दे. Glorify your name and in and through your life, O Father. प्रभू तुझ्या नावाचं गौरव त्यांच्या जीवनातून आणि त्यांच्या जीवनाद्वारे तू पूर्ण करून Have दे. thine own way and touch each and every life for your glory, Lord. तुझ्या मार्गावर त्यांना चालव आणि त्या प्रत्येकाचं जीवन तू आशीर्वादित We कर. bind all the hindrances, we break every bondage, O Father. प्रत्येक अडखळणाला, प्रत्येक बंधनाला आम्ही आजही मोडून काढत In आहोत. Jesus' name. येशूच्या Visit नावामध्ये their families, O त्यांच्या Lord. कुटुंबाची भेट तू घे प्रभू. Right now, let there be Holy Spirit moving into every life and bring a transformation in their lives, O Father. याच वेळेला प्रभू पवित्र आत्मा त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबामध्ये एक बदल घडवो. Glorify your name. तुझ्या नावाचं गौरव तू कर. Thank you for listening to our prayers, O Father. आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल तुझे आभार मानतो Thank you प्रभू. for listening and hearing and definitely bringing
a transformation in their families, O Lord. आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल, त्याची उत्तरं दिल्याबद्दल आणि या कुटुंबामध्ये एक बदल घडवल्याबद्दल प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रार्थना पित्या तुला सादर करतो म्हणून तू स्वीकार कर देवा. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया.